सहकारी गृहनिर्माण संस्थांची जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेस ऐनवेळी कुटुंबातील एखाद्या सदस्याचा उमेदवारी अर्ज भरायला काही लोक येतात आणि निवडणूक अधिकारी सुद्धा काय करतात की 10A फॉर्म भरा म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळेल असं जे सांगतात ते अतिशय चुकीचं आहे. कारण मुळात तो व्यक्ती अद्यापपर्यंत समितीने त्या व्यक्तीला कुटुंबातील जरी असला तरी त्याला असोसिएट मेंबर केलेलंच नाही आहे, सहयोगी सभासद केलेलंच नाही आहे. जर तो सहयोगी सभासद झालेलाच नाही तर ऐनवेळी ज्या दिवशी तुमची निवडणुकीचे फॉर्म भरायचे आहेत त्यावेळेस तुम्ही फक्त त्याचे 100 रुपये प्रवेश फी घेणार आणि 10Aचा फॉर्म भरून घेणार आणि मग त्याला निवडणूक लढवू देणार. ही पद्धत साफ चुकीची आहे. अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या पदावर येणं चुकीचं आहे. मुळात कोणत्याही व्यक्तीला सभासद करून घेण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही आणि मतदार यादी आधीच तुमची अंतिम झालेली असते, त्यामुळं त्यात काय बदल होणारच नसतो. त्यामुळं ही सगळी प्रक्रिया जी आहे असोसिएट मेंबर बनण्याची ती आधीच पूर्ण झालेली पाहिजे. आधीच तुम्ही असोसिएट मेंबर करून घेतल्याशिवाय ऐन निवडणुकीच्या वेळेस फक्त 10A फॉर्म आणि 100 रुपये घेऊन कोणत्याही व्यक्तीला असोसिएट मेंबर म्हणून अधिकार निवडणूक लढवण्याचे दिले जाऊ शकत नाहीत.